या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। बातमी नाशिकहून आहे। नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। नाशिकमधील सोमेश्वर मंदिर परिसरातील गोदावरी नदीपात्रात एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे। गोदावरी नदीत पाण्यावर तरंगणारा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक युवकांच्या मदतीनं मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला। पोलिसांनी याबाबत पंचनामा केला असता मृत युवकाची ओळख सिद्धेश राजेंद्र गायकवाड वय वर्षे 22 अशी पटली आहे। युवकाचा मृत्यू कसा झाला, अपघात की घातपात याचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे सोमेश्वर मंदिर परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून अधिक माहितीची आता प्रतीक्षा आहे। भाजपकडून मुंबई महापौर निवडीच्या हालचालींना वेग आला आहे। पुढील 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। सध्या महापौर पदासाठी राजश्री शिरवाडकर आणि शीतल गंभीर ही दोन नावं चर्चेत आणि आघाडीवर असल्याचं समजतंय। मुंबई भाजपचे अध्यक्ष अनिल साटम आणि आशिष शेलार यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर या संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। याच दरम्यान काल भाजपनं मुंबई महापालिकेमध्ये गटनेत्याची निवड केली आहे। गणेश खणकर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून महत्त्वाचं म्हणजे यावेळेस महिला महापौर पदाचं आरक्षण असल्यामुळे मुंबईला महिला महापौर मिळणार हे निश्चित झालेलं आहे। आता रस्त्यावर आणि इतरत्र कचरा टाकणं मुंबईकरांना चांगलंच महागात पडणार आहे। मुंबई महापालिकेनं कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर आता 15 पट वाढीव दंड आकारण्याचा निर्णय घेतलाय। रस्त्यावर मोकळ्या जागेमध्ये किंवा मग अनधिकृत ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं 353 कर्मचारी शहरभर इथे तैनात केलेले आहेत। नव्या दंडाच्या रकमा सुद्धा इथे घोषित करण्यात आलेत। यामध्ये रस्त्यावर कचरा टाकल्यास 100 रुपयांऐवजी 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे। राडारोडा टाकल्यास आधी 1000 रुपये दंड होता, मात्र आता यावर 5000 रुपये दंड भरावा लागणार आहे। परवाना नसताना राडारोडा टाकल्यास 5000 दंड यासाठी आकारला जाणार आहे। अनधिकृत ठिकाणी कचरा टाकल्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार आहे। कचरा वाहतुकीसाठी नियम न पाळल्यास दंड आकारला जाणार आहे। अंगण किंवा मग परिसर स्वच्छ न ठेवल्यास 100 रुपये दंड भरावा लागेल। कचऱ्याचं वर्गीकरण नाही केलं तर 1000 रुपये दंड आकारण्यात येईल। पाळीव प्राण्यांमुळे कचरा झाल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे। तर असं याबाबत महापालिकेनं स्पष्ट केलंय। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यामुळे नागरिकांनी कचरा योग्य पद्धतीने टाकावा, नियम पाळावेत आणि दंडात्मक कारवाई टाळावी असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अवघ्या 36 तासांमध्ये 8 मुलींसह तब्बल 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता झालीत। या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली असून शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत अपहरणाचे गुन्हे दाखल केले। संघटित बाल तस्करी डोळ्यांच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे। शहरातील रस्ते, झोपडपट्ट्या, रेल्वे स्थानक, बस डेपो आणि गर्दीच्या ठिकाणी बेपत्ता मुलांचा कसून शोध घेतला जातोय। मुंबईतून एक दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर येते। मुंबईत ड्रेनेज साफ करत असताना एका मजुराचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना गोरेगाव मधील मेगा मॉल परिसरात घडली असून सध्या अतिशय वाईट बातमी समोर येते। मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास 2 मजूर ड्रेनेज मध्ये सफाईसाठी उतरले होते आणि याच दरम्यान ड्रेनेज मधील विषारी वायूमुळे दोन्ही मजूर गुदमरले। यामध्ये एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या मजुरावर जोगेश्वरी येथील रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत। बातमी उल्हासनगर येथून आहे।
उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेने येत्या 15 दिवसात सन्मानपूर्वक हलवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. या पुतळ्याच्या ठिकाणाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि योगदानाला योग्य सन्मान मिळावा या भूमिकेतून ही मागणी पुढे आली आहे. दरम्यान महापालिकेने या मागणीवर काय निर्णय घेतला जाणार आणि पुतळा कोणत्या ठिकाणी हलवला जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. तेव्हा शांतीनगर स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीसमोर म्हणजे भर स्मशानामध्ये भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जो बसून बाबासाहेबांचा सन्मान झालेला नसून तो हेतुतः अपमान केला गेलेला आहे आणि त्याबद्दल एकूणच प्रागतिक पुरोगामी आणि आंबेडकरी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. आम्ही आज बैठक घेऊन ज्या बैठकीचं निमंत्रकत्व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर साहेबांच्याकडे होतं. उल्हासनगरचे बरेच आंबेडकरवादी आणि प्रागतिक विचारांचे सर्वच कार्यकर्ते नेते इथे उपस्थित होते आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन्मान समितीची स्थापना केलेली आहे, जिचे मुख्य निमंत्रक मालवणकर साहेब आहेत. तर आम्ही 15 दिवसाचं अल्टिमेटम राज्य प्रशासनाला आणि महानगरपालिका प्रशासनाला उद्या देणार आहोत की 15 दिवसात तुम्ही तो स्मशानभूमीतला पुतळा त्याचं स्थानांतरण करून सन्मानानं बाबासाहेबांचा पुतळा सन्मानजनकरित्या योग्य ठिकाणी त्याला पुन्हा स्थापित करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत. आणि त्या दृष्टीनं जर शासनानं आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर एक अत्यंत तीव्र आणि व्यापक आंदोलन उल्हासनगर शहरामध्ये होईल. उल्हासनगरची कुठलीही आंबेडकर वस्ती किंवा प्रागतिक मराठा समाजाची वस्ती बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान सहन करणार नाही आणि आंदोलनामध्ये उतरील आणि एका नव्या पर्वाला उल्हासनगरमध्ये सुरुवात होणार. तर त्यामुळं हा पुतळा बाबासाहेबांच्या स्मशानात बसवलेला हा प्रशासनानं 15 दिवसाच्या आत तो स्थानांतरित करावा या मागणीसाठी एका व्यापक आंदोलनाचा प्रारंभ आजपासून झालेला आहे. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क